उद्या आपली वहिनी तुम्हाला दिसणार आहे. कशी वाटली वहिनी? वहिनी तर खूप छान आहे. चला आम्ही काही येडे आहेत का? नाही, तुझी वहिनी कशी? सॉरी, माझी वहिनी एकदम चांगली आहे. तुला वहिनी कशी वाटली? वहिनी बद्दल काय बोलू, तेवढंच कमी आहे. तुम्ही डायरेक्ट बघा मग तुम्हीच सांगा मला वहिनी कशी. वहिनी एवढी आमची भारी आहे. म्हणजे थोडा वेट करावा लागेल तुम्हाला आणि थोड्या दिवसांचा वेट आहे थोड्या दिवसांचा वेट आहे. तुला कशी वाटली? खूप छान आहे. छान आहे. आम्ही पहिलीच बघितली होती. जसं आम्ही बोलला की आम्ही खूप थकलोय, पण ही गोड वहिनी आणि गोड बातमी ऐकून आमचा अख्खा थकवा आणि गेलेला. उद्या सो गाईज गुड मॉर्निंग. आणि ऍक्च्युली आता मॉर्निंग तर नाही बोलता येणार, बट मी सकाळी मॉर्निंगलाच निघलोय घरनं आणि याच्यानंतर फोन मी बघितलाच नाही. आणि आज मी एक ठिकाणी चाललोय, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग पण बघितला असेल आमचा, की आम्ही ग्रुपवरती विलास वगैरेला जात असतो. सो आज पण आपण एका विलाला चाललोय आणि सगळे आपल्या सोबत आहेत जे तुमचे फेवरेट क्रिएटर्स आहेत. पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे, तुम्हाला मी आज अशा एका व्यक्तीला भेटवणार आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकता की आतापर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे ना तुम्ही त्या व्यक्तीला ओळखतच नाही ऍक्च्युली. आणि आज मी त्या व्यक्तीला तुम्हाला भेटवणार आहे. पण सगळ्यात आधी मी माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांच्याकडून मी रिॲक्शन्स घेणार आहे. सो बघूया की त्यांना माझी चॉईस बद्दल काय वाटतं आणि त्यांना किती आवडते माझी चॉईस. सो त्यांच्याकडून आपण थोडेसे रिॲक्शन्स घेऊ सगळ्यांकडून, काय बोलतायत काय नाही बघूया. आणि हेच मी तुम्हाला दाखवणार आहे. सो गाडीमध्ये फक्त मी आणि ती व्यक्ती आहे, पसंदीदा औरत जसं बोलतात ना तसं. सो आज आपण चाललोय आपल्या पसंदीदा औरत सोबत बाहेर ट्रिपवरती. आणि आज आपण सगळ्यांचे रिॲक्शन्स बघणार आहेत, जे पण आपले सगळे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तुमचे फेवरेट क्रिएटर्स आहेत, त्यांचे आपण रिॲक्शन्स घेणार आहेत. आज कसं वाटतंय त्यांना. त्यांच्यापासून पण मी खूप जास्त लपवलं, तुमच्यापासून तर लपवलंच मी, त्यांच्यापासून पण खूप जास्त लपवलंय हे. पण आज फायनली मी त्यांना रिव्हील करणार आहे. सो त्याच्यानंतर मी तुम्हाला रिव्हील करेल. सो सगळ्यात आधी त्यांच्या रिॲक्शन्स बघूया आपण, काय वाटतंय काय नाही. सो आता मी पोहोचेल 1-2 तासामध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आणि शेअर करतो. जास्त बोललं नाही तरी समजून घ्या, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता खूप जास्त नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. सो चलो बाय बाय, भेटूया. अशा काही ठिकाणी आम्ही पोहोचलोय आता. आणि रिसॉर्ट बघू शकता, पार्टी तर दिसली आहे मला. खूपच जास्त लांब होतं, खूपच जास्त. हां, ह्याच टर्न आहे. सो चला बघूया कसं आहे काय आहे. अजून पण आपल्याला भरपूर आतमध्ये जायचं आहे. चलो. वाव, लोकेशन मग कसलं आहे लोकेशन. सो गाईज फायनली वी आर रेडी. आणि मी तर रेडी झालो आहे. सो ओ बी रेडी आहे. सो आता जाऊया आपण बाहेर, थोडंसं लोकेशन एक्सप्लोअर करूया. कारण की बेस्ट एवर लोकेशन वाटलं मला. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप सारे विलाज एक्सप्लोअर केले, खूप साऱ्या ठिकाणी फिरलो, पण सगळ्यात बेस्ट मला हेच वाटतंय. सो मला अजून खूप फिरायचं आहे विलामध्ये. ॲक्च्युली रिसॉर्टच बोलता याला खूप मोठं. सो चला जाऊया. साईज हमने करे ते कवर्स ऑर्डर, आपण केले ते कवर्स ऑर्डर आपल्या पसंदीदा औरतच्या फोनसाठी आणि आपल्या फोनसाठी, जो की तुम्हाला माहिती 17 Pro Max. सो आता अनबॉक्स करूया कवर, कसा दिसतो तुम्हाला सांगतो मी. चला. हा फोन आहे आपला पसंदीदा औरतचा. वेट, तर हे 2 कवर मी ऑर्डर केलेले आहे. आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलमोस्ट, ज्यांना गर्लफ्रेंड्स आहे, सॉरी गर्लफ्रेंड आहेत, ज्यांना गर्लफ्रेंड आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त मुलींना काय आवडतं. हेच तर आवडतं मुलींना, हेच तर पाहिजे भावांनो. तुम्ही देत नाही आहेत, हेच पाहिजे मुलींना. हे पिल्लू बरं का, हे पाहिजे. आता हे 17 Pro Max आहे आपल्या, आणि हे आहे तिच्या फोनचं कवर. सो वाव वाव, छान वाटतं, एक नंबर, मस्त. आणि याच्या आधी पण मी एक कवर दिलं, ते पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे हेच पाहिजे फक्त. हे बघा ना तुम्ही, किती ऑब्सेस आहे भाई. हेच पाहिजे, तुम्ही हेच द्या तुमच्या गर्लफ्रेंडला पण. सो आता झालं आहे, तर माझ्या फोनमध्ये बसवायचं आहे, तर मी दुसऱ्या फोनने शूट करतो आणि माझ्या फोनमध्ये कवर दाखवतो.
गाईज आपल्याकडे 3 फोन आहेत, काय विषय नाही आहे. तर बघू शकता, हा आहे तिचा फोन आणि हा आहे माझा फोन. खरंच काय पाहिजे भावा माणसाला, अजून काहीच नाही पाहिजे, हेच पाहिजे आयुष्यामध्ये फक्त. आणि चलो, अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्यात, खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्यात मला. मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत आणि जसं की मी तुम्हाला बोललो होतो, आज मी तुम्हाला कुणातरी भेटवणार आहे. सो यांना मी सगळ्यांना भेटवलंय आणि यांचे रिॲक्शन मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे सकाळी, कारण की आता सगळेजण थकलेत, जाम खूप लांबणं आले सगळे. सो आता उद्या यांचे रिॲक्शन बघूया. आता भाऊ जेवतोय आपला. सो दिवसभर थकलोय, इतका कंटाळा आलाय काय तुम्हाला सांगू शकत नाही. एकतर हा लेट पण आला, शूट्स अँड ऑल यू नो, हरकत नाही, लेट आला पण आला. कुकी पण जेवते भाई. उद्या आपली वहिनी तुम्हाला दिसणार आहे. दिसणार नाहीये, लगेच नाही दिसणार आहे. यांना दाखवले मी. तुम्हाला माहिती का, आमची वहिनी आम्हाला पहिले दिसलेली, पण तुम्हाला थोड्या दिवसांनी दिसेलच. नबिताच्या पेजवर, आमच्या सर्वांच्या पेजवर तुम्हाला दिसणारच आहे. थोड्याच वेळानंतर, म्हणजे थोडा वेट करावा लागेल तुम्हाला. आणि थोड्या दिवसांचा वेट आहे का? थोड्या दिवसांचा वेट आहे, असं काही जास्त नाही. फक्त वाट बघा आणि आनंद घ्या. जसं आम्ही बोलला की आम्ही खूप थकलोय, पण ही गोड वहिनी आणि गोड बातमी ऐकून आमचा अख्खा थकवा आणि गेलेला. उद्या 2 वाजता पण असं करतोय की जसं काही सकाळचे 7च वाजले. उद्या सकाळी तुम्हाला सगळ्या रिएक्शन दाखवतात सगळ्यांच्या, की सगळ्यांना कसं वाटलं भेटून. आणि बघायला अजिबात विसरू नका. आम्ही रील अपलोड करणार आहे लवकरच. यावर. सो चलो, बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. सकाळी 9 वाजता मी उठलेलो फायनली, रात्री 3 वाजता 4 वाजता झोपून. आणि अजून सगळे तर झोपलेलेच, कारण की मला जायचं घरी, खूप उशीर झाला आहे, कारण की खूप सारे कामं पेंडिंग आहेत आपल्या मागे. सगळ्यांची रिॲक्शन घ्यायची होती मला, पण सगळे एवढे बेकार झोपलेत ना की कुणी उठतच नाही आहे. सो तरी पण आपण ट्राय करू रिॲक्शन घ्यायचं. तसं मी रात्री तर बघितलंच असेल ब्लॉगमध्ये कोण काय बोललं त्याच्याबद्दल. सो आता नाश्ता वगैरे करतोय आम्ही आणि आता निघायचा प्लॅन आहे आमचा. तोपर्यंत जर सगळे लोक उठले तर नक्कीच तुम्हाला रिॲक्शन दाखवतो, नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या पसंदीदा औरतलाच भेटवतो. सो स्टे ट्यून. सकाळी फायनली मी सगळ्यांना उठवलेलं आहे, सगळ्यांना नाही तर पहिली आपण बाईट अभिकून घेतो. अभि ये रे बाहेर, हे बस. सो गाईज, काय विषय, अभिचा पाय बघा भाई, पाय किती सुजलाय जाम. तरी पण भाऊ आपल्यासाठी आलेला. भावा, कशी वाटली वहिनी तर खूप छान आहे आणि अशी जरा टाइमपास मस्ती बिस्ती लय खतरनाक वहिनी. तुम्ही जेव्हा तिला भेटचाल ना तेव्हा तुम्ही पण म्हणसाल की हां, नबी त्यांनी चॉईस केली, त्यासारखीच चॉईस केली, त्याला आवडणारीच चॉईस केली, विषय संपला. वहिनी छान आहे. धन्यवाद भाई, धन्यवाद. आणि अभि पण आपल्या लग्नाला येणार आहे लवकरच. आणि हा ब्लॉग थोडासा लेट पोस्ट होईल, लगेच पोस्ट होणार नाहीये. सो पण लग्नाला मित्रांनो तुम्ही पण आले पाहिजे, थोडं लक्षात ठेवा. नक्कीच. आता आपण बाकीच्यांना पण विचारू काय वाटते कोणाला. अरे माझा भाऊ, ये ना भाऊ. साहिल, तुला काय वाटलं, वहिनी कशी आपली? वहिनी एकदम तुझी वहिनी कशी? सॉरी, माझी वहिनी एकदम चांगली आहे. आणि राहिला विषय आपला याचा, काय आता कोणता प्रोग्राम आहे? आता लग्नातच संगीत. अच्छा, सांगितलं मेन याचा 100% प्रयत्न करणार आहे मी पुढे. काय लग्न बिग्न तर काहीच साहिल जर संगीतला नाही आला तर काहीच मजा होणार नाहीये, काहीच मस्ती होणार नाहीये. तर तुम्ही प्लीज साहिलला सांगा की संगीतला तो आला पाहिजे. म्हणजे साहिल आम्ही काही येडे आहेत का? नाही, आम्ही साहिल आधी भाऊ आहे पासून माझा काही ना. नाही. बरं जाऊ दे, तुला वहिनी कशी वाटली? वहिनी बद्दल काय बोलू, तेवढंच कमी आहे. तुम्ही डायरेक्ट बघा, मग तुम्हीच सांगा आम्हाला वहिनी कशी. वहिनी एवढी आमची भारी आहे. लवकरच तुम्हाला बघायला भेटणार रिव्हिल आहे. लवकरच होणार आहे. हा, लवकरच रिव्हील होणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. काय, कीप सपोर्टिंग, येस, कीप लव्हिंग. डोळे उघडत नाही हिचे. म्हणजे ते गाणं आहे ना, गोड गोजिरी लाज लाजरी, ते आमच्या वहिनीसाठीच आहे. येस. तुला कशी वाटली? खूप छान आहे. छान आहे. आम्ही पहिलीच बघितली होती. हे नव्हतं सांगायचं.
पहिलेच म्हणजे आम्ही खूप पहिलेच बघितली होती. मी 12 वर्ष आधी बघितली. ऍक्च्युली यांनी पहिलीच बघितलं होतं तिला, बट यांना माहिती नव्हतं फिक्स आहे म्हणून. बरोबर. तुम्ही टाकता का हा, लग्नाच्या आधी fix केला? माहिती नव्हतं, पण आता लग्न फिक्स झालंय. खूप छान आहे वहिनी आमची, लवकरच तुम्हाला बघायला. आता हे लग्नाच्या आधी टाकतो की लग्नानंतर टाकतो? हा ब्लॉग ना 1-2 दिवसा अगोदर टाकेल. अच्छा. ते डान्सचे वगैरे ते पण 1-2 दिवसा अगोदर टाकणार ना, रिव्हील होणार ना. सो चला आता. अरे कधी टाकलं आता त्या फायनलीचा व्हिडिओ झाल्यानंतर. राहुल राहिलाय, राहुल झोपलेला आहे. सो गाईज बाय बाय रोहित. रोहित बाय बाय. भेटू परत लवकरच 30 तारखेला. हा नाश्ता आता बाहेर करतो मी. बाहेर कुठे? बघतो ना बाहेर. बरं ठीक आहे, खाली बघतो मी. चल.